अक्षरगण वृत्त आहे. खूप सुंदर आहे. म्हणजे ते नाव सुद्धा असं सुमनदार, मला किती छान वाटतं. तसं वृत्त पण सुंदर आहे. आपल्या सगळ्यांची एक खूप आवडती कविता या वृत्तातली आहे. 100% सगळ्यांची आवडती आहे. कविवर्य कुसुमाग्रजांची पृथ्वीचे प्रेमगीत. युगा मागुनी चालली रे युगे ही करावी किती भास्करा वंचना, किती काळ कक्षेत राहू तुझ्या मी, कितीदा करू प्रीतीची याचना. खूप आवडलेली कविता आहे, पण तेव्हा जी आवडली होती ना, ती त्याच्यातल्या त्या उत्कट प्रेमामुळे वगैरे जास्ती आवडली होती. पृथ्वी सूर्याभोवती त्या प्रेमातून फिरते आहे. खूप मनात राहिलेली कविता आहे. पण गंमत अशी झाली, परत एकदा तोच सुंदर योग माझ्या आयुष्यातला, प्राजक्ताच्या सुमनदार माला वृत्तातल्या कविता वाचल्या. तिच्या भाषेत सांगायचं तर तिची एक सुमनदार माला जेव्हा पुढे येते तेव्हा त्याच्यात आपण खूप रंगून जातो. मग असं तिथून खरी ही प्रेरणा मिळाली की अरे आपण पण सुमनदार माला वृत्तात करूया का कविता. आणि म्हणून या दोन्ही कविता केल्या, तिला पाठवल्या, तिने त्या तपासल्या, त्याच्यात काही दुरुस्त्या पण तिच्याकडून तिने सुचवल्या. प्राजक्ताची परत एकदा शुभेच्छा घेते आणि कविता वाचते. पुन्हा बागती आज स्वप्नात यावी, जिथे एकदा मी तुला भेटले. पुन्हा बागती आज स्वप्नात यावी, जिथे एकदा मी तुला भेटले. तिथे डाव होता खुळा मांडलेला, तिथे धुंद होते ऋतू सांडले. तिथे डाव होता खुळा मांडलेला, तिथे धुंद होते ऋतू सांडले. कळाले कसे ते जुईच्या कळ्यांना, कसा गंध तो पाझरू लागला. कळाले कसे ते जुईच्या कळ्यांना, कसा गंध तो पाझरू लागला. तुझे हात होते मला सावराया, तिथे स्वर्ग माझा मला लाभला. तिथे स्वर्ग माझा मला लाभला. हवाही हळूवार लाडात आली, कळेना कसे मी तिला आवरू. हवाही हळूवार लाडात आली, कळेना कसे मी तिला आवरू. तुझा बाहू होता मला वेढलेला, मनाचे कुठे गुंतले पाखरू. मला भान आले दिवेळ लागणीला. तो काळ होता ना, म्हणजे 7च्या आत घरात वाला काळ. आता हा दिवे लागणी वगैरे शब्द पण कोणाला कळणार नाही. मला भान आले दिवे लागणीला, सरेना तरीही सुखाची नशा. तुझे आर्त डोळे मला आस होती, मिळो आणखी सांजवेळा आशा. तुझे आर्त डोळे मला आस होती, मिळो आणखी सांजवेळा आशा. पुन्हा साद यावी तुझी तीच कानी, पुन्हा साद यावी तुझी तीच कानी. पुन्हा चिंब व्हावे स्वरांनी तुझ्या, जरी लोपली ती जुनी सांज आता. नको ओहटी प्रीतीला या तुझ्या, जरी लोपली ती जुनी सांज आता. नको ओहटी प्रीतीला या तुझ्या. आणि यात सुंदर वृत्तातली दुसरी कविता वाचते. किती पावसाळे उन्हाळे हिवाळे, किती पाहिल्या मी ऋतूंच्या कळा. किती पावसाळे उन्हाळे हिवाळे, किती पाहिल्या मी ऋतूंच्या कळा. मिळावी नवी एक दृष्टी अशी की आता पावसाळा दिसो वेगळा. मिळावी नवी एक दृष्टी अशी की आता पावसाळा दिसो वेगळा. नसावी उद्याची उगा काळजी ती, उरावी न काही उरी वेदना. नसावी उद्याची उगा काळजी ती, उरावी न काही उरी वेदना. मिळो दान आता नव्या जाणीवांचे, करावी सुरू मी नवी साधना. विकारास आता मिळो मोठ माती, सरावा अहंकार तो सर्वथा. विकारास आता मिळो मूठ माती, सरावा अहंकार तो सर्वथा. जळो मोहमाया नसावी असोशी, ठरे व्यर्थ की जन्म हा अन्यथा. जळो मोहमाया नसावी असोशी, ठरे व्यर्थ की जन्म हा अन्यथा. असावा मला ध्यास तो शाश्वताचा, क्षणाच्या सुखाची नको लालसा. असावा मला ध्यास तो शाश्वताचा, क्षणाच्या सुखाची नको लालसा. कुणा वंचिताला मिळो हात माझा, असा चंदनाचाच घ्यावा वसा. कुणा वंचिताला मिळो हात माझा, असा चंदनाचाच घ्यावा वसा. असावे समाधान चित्ताचा आता, नको आणखी कोणती संपदा. असावे समाधान चित्ताचा आता, नको आणखी कोणती संपदा. असे गीत व्हावे नवे जीवनाचे, झरावी तयातून शांती सदा. झरावी तयातून शांती सदा. काय
40 वर्ष एकमेकांची सोबत करणारं असं हे प्रेमयुगुल आहे. पहिल्या कवितेमध्ये ती आठवण काढतानाही तिकडे नजर गेलीच, पाहिलीत ना? आणि 40 वर्ष एकत्र राहून आता त्या म्हणल्या तसंच हेच गीत त्या गातायत आणि चंदनाचा हात घेऊन खरंच वंचितांसाठी काम करतायत. शुभांगीताईंच्या त्या कामासाठी आणि आत्तापर्यंत कवी म्हणून आपल्यासमोर आलेल्या शुभांगीताईंसाठी एकदा टाळ्या होऊ देत ना परत. नुसतेच सोपे शब्द, शब्दचित्र वगैरे असं वर्णन नाही. सादर सुद्धा किती सुंदर करतायत. त्यांचे आतून आलेले शब्द, तोंडपाठ कविता आणि त्या वृत्ताचा तोंडपाठ अभ्यास. किती अभ्यासू कवी आहे हे लगेच जाणवतंय. आणि जिच्यामुळे त्या घडल्या आहेत किंवा जिच्या सोबत त्यांनी हा अभ्यास केलाय. करेक्ट. वा. आज वर्षा या ठिकाणी नाहीये म्हणून तिची उणीव खूप जाणवतीये, कारण तिच्यामुळे हे सगळं घडून आलेलं आहे. निसर्गाविषयीचं ताईंचं प्रेम तुम्हा आम्हा सगळ्यांना ठाऊकच आहे आणि कवितांमधून ते सुरुवातीपासून येतच आहे. निसर्गातल्या एखाद्या दृश्याला आपण सगळे पाहतो. त्या दृश्याकडे बघताना कवीच्या मनात किती कल्पक विचार येऊ शकतात ते या पुढच्या कवितेत त्यांनी मांडलंय. एक रानातली पायवाट आहे, दूरवर जाणारी. खूप छान दिसतीये ना, एवढंच येतं आपल्या मनात. पण ती कुठे जात असेल या कुतूहलातून त्या रानवाटेलाच एक व्यक्तिमत्व बहाल केलंय शुभांगीताईंनी. कसं? ऐकूया की कवितेत. रानवाट ही कविता सादर करते. स्त्रग्विणी या अक्षरगण वृत्तातली आहे. अक्षरांची संख्या 12 आहे, म्हणजे छोट्या बहराचं वृत्त आहे. एक गंमत सांगते की अक्षर गणवृत्तांमध्ये मी म्हटलं तसं की रस्व दीर्घ अक्षरांचा, ज्याला वृत्ताच्या भाषेत लघु आणि गुरु अक्षर असं म्हणतात, त्याचा क्रम ठराविक असतो आणि मग त्याचा एक फॉर्म्युला तयार होतो ना. तर लघु अक्षराला ल आणि गुरु अक्षराला गा असं म्हणतात आणि म्हणून त्या फॉर्म्युलाला लगावली असं म्हणायची एक त्याच्यात पद्धत आहे. तर ह्या स्त्रग्विणी वृत्ताची लगावली जी आहे, गालगा 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 गालगा, म्हणजे दीर्घ रस्व दीर्घ, दीर्घ रस्व दीर्घ, दीर्घ रस्व दीर्घ, दीर्घ रस्व दीर्घ, गालगा 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 गालगा. पण हे ऐकतानाच आपल्याला असं काहीतरी छान ठेका त्याचा जाणवलाय. सादर करते. साजिरी गोजिरी वाट रानातली, साजिरी गोजिरी वाट रानातली, कोण जाणे कुठे चालली एकली. पावसाच्या सरी रान शृंगारले, पावसाच्या सरी रान शृंगारले, फूल पानातले गंध ओसंडले, फूल पानातले गंध ओसंडले. धुंदली गंधली वाट नादावली, धुंदली गंधली वाट नादावली, पाकळी पाकळी पाहुनी हासली. फांदी फांदीवरी राघू मैना किती, फांदी फांदीवरी राघू मैना किती, आजूबाजू तिच्या लाघवे बोलती. वाट जाई पुढे, वाट जाई पुढे कोण बोलावते, ओढ ही कोणती ना कुणी जाणते, ओढ ही कोणती ना कुणी जाणते. चालण्याचा जणू छंद लागे तिला, चालण्याचा जणू छंद लागे तिला, गातवारा तिच्या संगती रंगला, गातवारा तिच्या संगती रंगला. वृक्षवेली तिथे दाट झाल्या जशा, वृक्षवेली तिथे दाट झाल्या जशा, सापडेना तिला चालण्याची दिशा, सापडेना तिला चालण्याची दिशा. वाट तेथे वळे थोडीशी वाकुनी, वाट तेथे वळे थोडीशी वाकुनी, वेढुनी टेकडी पर्णराजीतुनी. चालता चालता का इथे थांबली, चालता चालता का इथे थांबली, मंदिराची तिने पायरी पाहिली, मंदिराची तिने पायरी पाहिली. देवही तेथला वाटप आहे तिची, देवही तेथला वाटप आहे तिची, थांब बाई जरा वेळ विश्रांतीची, थांब बाई जरा वेळ विश्रांतीची. प्रेम, निसर्ग हे जसे सहज भेटणारे कवितेतले विषय, तसा एक सहज ओठांवर येणारा कवितेचा विषय म्हणजे कृष्ण सखा. त्याच्या वर्णनाची ही सुंदर कविता यापुढे सादर होतीये.
त्या मुरलीधराची ओढ आपल्या साऱ्यांचीच. त्याची बासरी, त्याचा निळा रंग, त्याचे चक्रधारी रूप आणि गोपगोपिकांचा त्याच्या भोवतीचा मेळा. प्रभूचं नाव घेतलं की डोळ्यासमोर उभं राहतं ते सगळं हे वर्णन. सहज लेखणीतून त्यांच्या उतरलंय. त्याचं नाम नित्य ओठावर राहावं ही आपल्या सर्वांचीच प्रार्थना. त्याच्या सहवासात सुंदर पहाट हो, रात्र सरो, दुःख हरो, हीच त्यांची आणि आपली इच्छा. ऐकूया. परत एक छोट्या बहराचा अक्षरगणवृत्त आहे, तोटक. याच्या आधीची कविता होती गालगा 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 अशा अक्षरांच्या रचनेची. आताची आहे ललगा 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 ललगा. सादर करते. नभ पांघरुनी निजली यमुना, नभ पांघरुनी निजली यमुना, बघ जाग कशी अजुनी न कुणा. नभ पांघरुनी निजली यमुना, बघ जाग कशी अजुनी न कुणा. अलगूज तुझे घुमता भुवनी, अलगूज तुझे घुमता भुवनी, प्रकटेल छबी मिटल्या नयनी, प्रकटेल छबी मिटल्या नयनी. सरता रजनी उमलेल उषा, सरता रजनी उमलेल उषा, तम पाघळुनी उजळेल दिशा, तम पाघळुनी उजळेल दिशा. पद कोमलते हळुवार गती, पद कोमलते हळुवार गती, उठती लहरी यमुनेवरती, उठती लहरी यमुनेवरती. घन नीळ सखा नजरेस पडे, घन नीळ सखा नजरेस पडे, पसरेल प्रभा जिकडे तिकडे, पसरेल प्रभा जिकडे तिकडे. तरु मोहरले लतिका फुलल्या, तरु मोहरले लतिका फुलल्या, प्रभुला बघण्या हरिणी जमल्या, प्रभुला बघण्या हरिणी जमल्या. उडती गगनी खगकुंजवनी, उडती गगनी खगकुंजवनी, मिरवीत कुणी ललना सजुनी, मिरवीत कुणी ललना सजुनी. वनी गोप पहा जमलेत किती, वनी गोप पहा जमलेत किती, अन गवळणी ही सगळ्या रमती. यदुनाथ उभा करी चक्रधरी, यदुनाथ उभा करी चक्रधरी, हलके मुरली धरली अधरी, हलके मुरली धरली अधरी. दिनरात असा हरी आठवतो, दिनरात असा हरी आठवतो, मनमोहन तो हृदयी वसतो, मनमोहन तो हृदयी वसतो. यमुना तीरावरनं आता अगदीच एक वृक्ष पण फार त्रास देणारा विषय आहे. तिकडे जावं का असा एक क्षण विचार केला, कारण त्या चक्रधारीचं रूप डोळ्यासमोरून जातच नाहीये. थोडीशी रोलर कोस्टर राईड होऊ शकेल तुम्हाला, पण आम्हाला मजा येते हो ना. आपण आजूबाजूला बघतो लहान गावातून मुलं नशीब काढायला मोठ्या शहरात येतात. मोठ्या शहरातले आपल्यासारखे आई वडील त्यांच्या मुलांना परदेशात पाठवतात. हे एक व्यावहारिक सत्य काव्याचा विषय होऊ शकतं. झालंय त्यांच्या. ऐकूया कसं ते. खरंच होतं कधी कधी असे विषय पण कवितेचे होऊ शकतात. पण हे जास्ती करून ना मला माझ्या बाबतीत घडलं ते मी वृत्तरचना करायला लागल्यानंतर. कारण एखादं वृत्त डोक्यात घेतलं की मग त्याची लय घोळायला लागते आणि मग त्याच्यावर काहीतरी शब्द सुचतात आणि मग त्याच्यातनं विषय निर्माण होतो. असा एक वेगळा अनुभव या ठिकाणी येतो. वृत्त आहे वसंत तिलका. आता तरी काहीतरी ओळखीचं वृत्त आलंच सगळ्यांच्या. लहानपणी आपण शिकलेलं वृत्त आहे वसंत तिलका. अक्षरसंख्या 14 आहे, अक्षरगणवृत्त आहे. आठवण करून देते, रघुनाथ पंडितांच्या नलराजा आणि हंस ही जी कविता होती, काही लोकांना आठवत असेल. पंडिती काव्याच्या काळातली कविता आहे, कारण प्रत्येक कडव्यामध्ये वेगळं वेगळं वृत्त वापरलंय त्यांनी. फार कमी वेळा असं दिसतं. बहुतेक एक कविता एका वृत्तात केली जाते, पण ह्याच्यात वेगवेगळ्या कडव्यांमध्ये वेगवेगळी वृत्त वापरली आहेत. तर त्याच्यात वसंत तिलका हे वृत्त वापरले. कडवं आठवत असेल कुणाला तर, त्यातील एक कलहंस तटी निजेला, जो भागला जलविहार विशेष केला, पोटीच एक पद लांबविला दुजातो, पक्षी तनू लपवी भूपतया पाहतो. किंवा पुढच्या एका कडव्यात पण त्यांनी हे वृत्त वापरलंय वसंत तिलका.
येणे परी परिसता अतिदीन वाचा, हे लावला नळपयोधिदया रसाचा, सोडी म्हणे विहर जा अथवा फिराया, राहे यथा निज मनोरथ हंसराया. नलराजा आणि हंस यांच्यातला संवाद त्या कवितेमध्ये आहे. असंच अजून एक आठवतं या ठिकाणी सुभाषितात वापरलेलं हे वृत्त. कुणाला आठवलंय का ते ते सुभाषित? बरोबर. किंवा येथे समस्त बहिरे बसतात लोक, का भाषणे मधुर तू करिशी अनेक, हे मूर्ख यास किमपी नसे विवेक, कोकिळ वर्ण बघुनी म्हणतील काक. याच वृत्तातली कविता वाचते. कोठील कोण कुठला शहरात आला, गर्दीमध्ये मिसळला हरवून गेला. कोठील कोण कुठला शहरात आला, गर्दीमध्ये मिसळला हरवून गेला. आहे पुढे पसरली घनघोर वस्ती, आहे पुढे पसरली घनघोर वस्ती, नाही ताप्त सगळी परकीच नाती, नाही ताप्त सगळी परकीच नाती. प्रत्येक येथ दमतो थकतो श्रमाने, प्रत्येक येथ दमतो थकतो श्रमाने, चिंता सदैव करतो मरतो मनाने, चिंता सदैव करतो मरतो मनाने. पैसा किती कमवतो इतकेच पाही, पैसा किती कमवतो इतकेच पाही, आहे कशात सुख ते कळलेच नाही, आहे कशात सुख ते कळलेच नाही. वाटे कशास जगणे असले असावे, वाटे कशास जगणे असले असावे, काहीच ना गवसते नुसतेच दावे, काहीच ना गवसते नुसतेच दावे. चक्रातले भरडणे नशिबास आले, चक्रातले भरडणे नशिबास आले, जावे पुन्हा परतुनी मनही म्हणाले, जावे पुन्हा परतुनी मनही म्हणाले, स्पर्धेत रोज तरीही नुसता पळाला, स्पर्धेत रोज तरीही नुसता पळाला, निंदा करी तर मला इथलाच झाला, निंदा करी तर मला इथलाच झाला. बोले नको खुरटणे नशिबी मुलांच्या, बोले नको खुरटणे नशिबी मुलांच्या, स्वप्नात रोज मगये परदेश त्याच्या, स्वप्नात रोज मगये परदेश त्याच्या. आजूबाजूला दिसणारी दृश्य, घडणाऱ्या घटना, सगळ्यांनाच अनुभवाला येणारं गोड किंवा कडू वास्तव, व्यक्तिंचे स्वभाव, भावभावना, या साऱ्यातून कवीला प्रेरणा मिळतेच. कल्पना सुचते आणि स्वतःच्या प्रतिभेतून कवी ती कल्पना शब्दात बांधतो आणि कवितेच्या रूपात ती आपल्यासमोर सादर करतो. सुरुवातीपासून हेच सगळं आपण पाहतोय. अनेक थोर प्रतिभावान कवींच्या अशा कविता मनामनांना स्पर्श करतात, हृदयात साठवल्या जातात आणि कधीकधी अशा मनावर आरूढ होणारी एखादी कविताच नव्या कवितेसाठी प्रेरणा ठरते. अशा 2 कविता आता आपण ऐकणार आहोत. मूळच्या प्रतिभावान कवींच्या कविता, ज्याची प्रेरणा घेऊन शुभांगीताईंना सुचलेल्या 2 कविता. अं, बऱ्याच जणांचं असं होत असेल असं मला तरी वाटतं. विंदा करंदीकरांची आपल्याला अतिशय आवडणारी कविता, देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे, सगळ्यांची आवडती कविता आहे. प्रेरणा अशासाठी की निसर्गात आपल्याला ज्या ज्या गोष्टी दिसतात त्यातनं काहीतरी घ्यावंसं वाटतं. हाच आशय माझ्या या कवितेत मी मांडलाय. ह्याच कवितेतनं प्रेरणा घेऊन अक्षर गणवृत्त आहे महामाया. निळे आकाश पाहुनी मनाशी मोकळे व्हावे, लगा गागा लगा गागा अशी लगावली आहे. निळे आकाश पाहुनी मनाशी मोकळे व्हावे, जरा पाऊस वर्षावा निळे चैतन्य लाभावे. फुलांचे रेशमी स्पर्श, फुलांचे रेशमी स्पर्श धरावे दोनही हाती, मनांचे गोफ गुंफुनी जपावी रेशमी नाती, मनांचे गोफ गुंफुनी जपावी रेशमी नाती. जळामध्ये तरंगांनी विरुनी पांगुनी जावे, जळामध्ये तरंगांनी विरुनी पांगुनी जावे, मनामध्ये कुशंकांच्या तरंगांचे तसे व्हावे, मनामध्ये कुशंकांच्या तरंगांचे तसे व्हावे. निघावा सूर्य अस्ताला, निघावा सूर्य अस्ताला सडा शिंपून सोनेरी, निघावा सूर्य अस्ताला सडा शिंपून सोनेरी,
जगावे मी असे काही उरो सोनेच माघारी. जगावे मी असे काही उरो सोनेच माघारी. आणि दुसरी कविता आहे कविवर्य नाथोन महानोर, निसर्ग कवी. त्यांची सुद्धा एक कविता माझ्याबरोबर जे जे शाळेत होते त्यांना तर अगदी ती आठवत असेल. या नभाने या भुईला दान द्यावे, या नभाने या भुईला दान द्यावे, आणि या मातीतुनी चैतन्य गावे. कोणती पुण्ये अशी येती फळाला, जोंधळ्याला चांदणे लखडून जावे. जोंधळ्याला चांदणे लखडून. अप्रतिम शब्दरचना. आणि म्हणजे ही कविता प्रेरणा आहे असं मी का म्हणते, याचं कारण असं आहे, आत्ता जी कविता वाचणार आहे त्याची जातकुळी म्हणू आपण, किंवा आशयाशी या कवितेशी साधर्म्य आहे, कुठेतरी निसर्गाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न. एवढंच नाही, वृत्तही तेच आहे. मंजू घोषा, मंजू घोषा या अक्षरगण वृत्त आहे. त्यांच्यासारखीच याही कवितेत 3 कडवी आहेत, आणि त्यांच्याच सारखं प्रत्येक कडव्यामध्ये पहिल्या, दुसऱ्या आणि चौथ्या ओळीमध्ये यमक जुळवलंय. म्हणजे प्रेरणा म्हणायची का त्याचा प्रभाव म्हणायचा का त्याची छाप पडली आहे म्हणायचं, ते तुम्ही ठरवा. सादर करते. पावसाची साद ओली ऐकताना, पावसाची साद ओली ऐकताना, सावळ्या मेघास वारा झोंबताना, होऊनी त्यांच्या सवे बेभान मीही, गंधवेडी चिंब झाले नाचताना, गंधवेडी चिंब झाले नाचताना. आठवांची रास होती पिंजलेली, आठवांची रास होती पिंजलेली, पापण्यांशी आसवेही थांबलेली. मोरपंखी स्पर्श काही रंग सारे, मोरपंखी स्पर्श काही रंग सारे, घालती पिंगा मनाच्या भोवताली, घालती पिंगा मनाच्या भोवताली. मी झुलावे एकटीने गर्दराने, मी झुलावे एकटीने गर्दरांनी, सूर माझा ओळखावा पाखरांनी. धुंद एखाद्या क्षणाचे गीत होता, धुंद एखाद्या क्षणाचे गीत होता, भावनेला ताल द्यावा स्पंदनांनी, भावनेला ताल द्यावा स्पंदनांनी. गोकुळातल्या रासक्रीडेची रचना एक आता यानंतर ऐकणार आहोत. पण गंमत अशी आहे, मगाशी जसं मी म्हणलं की आपल्या साऱ्यांच्या आवडत्या विषयांपैकी कृष्णसखा हा विषय आहे. आणि आपण नेहमीच पाहिलंय की राधा कृष्णाची वाट पाहत असते, राधा वेडी झालेली असते. राधा वेडी झालेली असते, आणि अशी कितीतरी गाणीही आपल्या ठाऊक आहेत. पण त्यांना काय वाटलंय माहितीये, कृष्ण वाट पाहतोय राधेची आणि का मग येत नाहीये ती, असंही त्यांना त्या कवितेत म्हणावं असं वाटलंय. पण झालं असेल ना असंही. हो, दरवेळेस झालं अगदी ती असेल. आलीच असेल असं नसेल झालं, म्हणजे असं मला वाटलं. इतकं छान हेही वर्णन त्यांनी त्यात मांडलंय. त्यातही त्या कृष्णाचं अप्रतिम वर्णन आहे आणि त्या राधेची वाट. आपण सगळेच जण तिची वाट पाहणार आहोत जेव्हा हे शब्द ऐकू. अगदी छोट्या बहराचं वृत्त आहे कामिनी, अक्षरगुणवृत्त, 9 अक्षरांचीच ओळ. गोकुळात रास रंगला, गोकुळात रास रंगला, खेळण्यात कृष्ण दंगला. गोकुळात रास रंगला, खेळण्यात कृष्ण दंगला, धुंद गोप गोपिका तिथे, श्यामरंग शिंपला जिथे. धुंद गोप गोपिका तिथे, श्यामरंग शिंपला जिथे. माधवास लागले पिसे, माधवास लागले पिसे, राधिका कुठेच ना दिसे. माधवास लागले पिसे, राधिका कुठेच ना दिसे. पाहुनी मुकुंद एकला, लाडका कदंब बोलला. पाहुनी मुकुंद एकला, लाडका कदंब बोलला. कृष्ण भेट आज ना घडे, गुंतली सखी कुणीकडे. कृष्ण भेट आज ना घडे, गुंतली सखी कुणीकडे. बासरी दुरून ऐकली, राधिका सुरात नाहली. बासरी दुरून ऐकली, राधिका सुरात नाहली. काम टाकुनी निघू कशी, काम टाकुनी निघू कशी, श्याम नाम घेऊ मी कशी. घेतली मिटून लोचने, घेतली मिटून लोचने, पैंजणास रोखले तिने. साद घालतो तिला हरी, पाहते हरीस अंतरी, पाहते हरीस अंतरी.
वृत्तांमध्ये खूप जास्ती मी कशी रमले हेही तुम्हाला जाणवत असेल. खूप धन्यवाद सगळेजण आलायत त्याबद्दल. सध्या सगळीकडे रिडेव्हलपमेंटचे वारे आहेत. जुन्या इमारतींच्या जागी नवे टॉवर्स होत आहेत. रस्त्याने जाताना आपण म्हणतोय, अरे इथे पण पत्रे लागले वाटतं. पेठांमधल्या वाड्यांचेही असंच पुनर्विकसन झालेलं आपण पाहतोय. पण तो जुना वाडा आता नाही, ही खूप दुःखाची गोष्ट वाटते आपल्याला. आपल्यापैकी अनेकांचं बालपण एखाद्या वाड्यात गेलं असेलच. त्यावेळच्या तिथल्या जुन्या कितीतरी गोष्टी तुम्हा आम्हाला आठवत आहेत ना. पण असा एखादा जुना वाडा पाडून त्या जागी नवी इमारत होणार हे कळल्यावर वाड्याच्या मनात काय येत असेल? आपल्याला लहानपणी पोस्टाच्या पेटीचं आत्मवृत्त होतं ना, निबंधात लिहिलंय ना, तशीच काहीशी ही कविता आहे. जुन्या वाड्याचं मनोगत ऐकूया. अ, खूप जणांना म्हणजे ते रिलेट करू शकतील अशी कविता आहे. काही लोकांनी आधी ऐकलेली आहे माझ्याकडून ही कविता. वैखरी या अक्षरगण वृत्तामध्ये केली आहे. वाड्यातल्या किती गोष्टी आपल्याला आठवतात. आता तो वाडा नसला तरी तिथली दारं, तिथल्या खिडक्या, तिथले जिने, त्या अंगणातला हौद असेल किंवा एखादं पारिजातकाचं झाड, एखादं तगरीचं झाड. आमच्या वाड्यात कण्हेरीचं झाड होतं, मधुमालतीचा वेल होता. तर ह्या सगळ्या आठवणी आपल्या मनात असतात. आता तो वाडा काय म्हणतोय हे आपण बघूया. गावातला वाडा जुना खंतावला, गावातला वाडा जुना खंतावला, कोणी नसे आता जीवा भावातला, कोणी नसे आता जीवा भावातला. गेले कुठे सारे निघूनी सोयरे, गेले कुठे सारे निघूनी सोयरे, येथे रिकामे भंगलेले कोपरे, येथे रिकामे भंगलेले कोपरे. खोल्यातुनी अंधार आहे दाटला, खोल्यातुनी अंधार आहे दाटला, कोळिष्टकांचा दर्प तेथे कोंडला, कोळिष्टकांचा दर्प तेथे कोंडला. भिंतीवरी काळी पुटे काही तडे, भिंतीवरी काळी पुटे काही तडे, दारे धुळीने माखली मागे पुढे, दारे धुळीने माखली मागे पुढे. भोळी कण्हेरी आजही देई फुले, भोळी कण्हेरी आजही देई फुले, पूजा कराया कोणीही ना राहिले, पूजा कराया कोणीही ना राहिले. कोणी म्हणे पाडून हा टाकायचा, कोणी म्हणे पाडून हा टाकायचा, वाडा मुक्याने काहीसे सांगायचा, वाडा मुक्याने काहीसे सांगायचा. नाही मुळी तक्रार माझी कोणती, नाही मुळी तक्रार माझी कोणती, बांधा नव्या भिंती या मागुती, बांधा नव्या भिंती पुन्हा या मागुती. उन्मेष वास्तूचा असा व्हावा खरा, उन्मेष वास्तूचा असा व्हावा खरा, होवो नव्याने जन्म माझा साजरा, होवो नव्याने जन्म माझा साजरा. 10 पैकी 10 मार्क देऊ ना निबंध. सगळा आशावाद प्रत्येक कवितेतून जो चंदनाचा हात लाभलाय तो वेळोवेळी जाणवतोय आणि दिसतोय. जुन्या वाड्याला काय वाटलं माहीत नाही, पण या कवीला जे वाटलंय ते नक्की तुम्हा आम्हाला पटलंय. स्वातंत्र्य मिळून 500 वर्षांचा काळ लोटलाय. ते मिळवण्यासाठी स्वातंत्र्यवीरांनी, क्रांतिकारकांनी काय प्रयास केले, काय सोसलं, ही सांगणारी अनेक काव्य, अनेक गीतं आपल्या पिढीच्या प्रत्येकाच्या मनात आहे. आता पुढच्या पिढीच्याही मनात त्यांची महती राहावी या भावनेतून पुढची कविता शुभांगीताईंनी केली आहे. ऐकूया. ह्या कवितेची जन्मकथा थोडीशी सांगावीशी वाटते. जेव्हा हा वृत्तामध्ये कविता करायचा छंद लागला तेव्हा मग काही आपल्याला माहिती असलेल्या वृत्तांमध्ये पण करूया, लहानपणी शिकलेल्या, असं मनात आलं. आणि एक वृत्त आठवलं, मंदाक्रांता. मंदाक्रांता म्हणती तिजला, वृत्त हे संथ चाले. असं शांत संथ चालणारं वृत्त. थँक्यू. आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्लिष्ट सानू. असं ऐकलं होतं की महाकवी कालिदासानी मेघदूत हे संपूर्ण खंडकाव्य मंदाक्रांता या वृत्तात केलंय. मग म्हटलं की आपण एक 10-12 ओळींची कविता करून बघूया का. मेघदूत वगैरे काही मी वाचलेलं नव्हतं, पण एक आपल्या सगळ्यांचा नेहमीचा श्लोक आहे ना, शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशम. तर त्यामुळे लय तशी छान
डोक्यात होती आणि ती लय एकदा कविता करायला लागली ना, हा एक अनुभव आहे. वृत्तबद्ध कविता जेव्हा आपण करायला लागतो, तेव्हा ती लय डोक्यात घोळायला लागते आणि त्या मध्ये मग शब्द फेर धरायला लागतात. असे पिंगा धरायला लागतात आणि मग काहीतरी एखादी ओळ जुळून येते. तसं माझं झालं, की अंधाराच्या किती कसरल्या काजळी किर्र रात्री अशी एक ओळ आपोआप आली मनात. असं होतं, मी असं काय खोटं नाही सांगत आहे. आणि असं असं झालं, पण म्हणजे काय कविता काय करायची? विषय काहीच नव्हता डोक्यात. मग ती पूर्ण रात्र अशीच गेली. म्हणजे मी जे म्हटलं ना, की कविता म्हणजे एक प्रसूती असते, तशा त्या प्रसव वेदना झाल्या भरपूर. आणि मग दुसऱ्या दिवशी चटाचट, चटाचट तो कल्पना विस्तार झाला, एक विषय आला डोक्यात आणि ती कविता झाली. ती वाचून दाखवते, मंदाक्रांता या वृत्तातली. गा 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 ल ल ल ल ल गा गाल गा गा अशी लगावली आहे. असे ल ल ल ल गा 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 असे म्हणजे दीर्घ दीर्घ दीर्घ, मग रस्व 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 असे स्वर. थोडं अवघड गेलं, पण जमलं. अंधाराच्या कितीक सरल्या काजळी किर्र रात्री, भूमातेची तगमग दिसे दाटले दुःख नेत्री. अंधाराच्या कितीक सरल्या काजळी किर्र रात्री, भूमातेची तगमग दिसे दाटले दुःख नेत्री. पायी बेड्या परवश उभी मायभूमी विचारी, पायी बेड्या परवश उभी मायभूमी विचारी, सोसे सारे अविरतपणे घावत्यांचे विखारी, सोसे सारे अविरतपणे घावत्यांचे विखारी. अज्ञानाचा तमवितळुनी जाग आली जनांना, अज्ञानाचा तमवितळुनी जाग आली जनांना, स्वातंत्र्याला परत मिळवू ध्यास लागे मनांना, स्वातंत्र्याला परत मिळवू ध्यास लागे मनांना. अन्यायाची अजगर मिठी सोडवू बांधवांना, अन्यायाची अजगर मिठी सोडवू बांधवांना. टाका भीती मिळून सगळे घालवू इंग्रजांना, टाका भीती मिळून सगळे घालवू इंग्रजांना. आणा घेती करी धरुनिया पेटलेले निखारे, आणा घेती करी धरुनिया पेटलेले निखारे. आवेशाने रुधिर उसळे बंड कोणी पुकारे, आवेशाने रुधिर उसळे बंड कोणी पुकारे. हौतात्म्याची उजळून उठे चेतना रोमरोमी, हौतात्म्याची उजळून उठे चेतना रोमरोमी. वीरश्रीचे स्फुरण बघुनी तोषली मातृभूमी, वीरश्रीचे स्फुरण बघुनी तोषली मातृभूमी. धारातीर्थी सहज पडले कोवळे पुत्र ज्यांचे, धारातीर्थी सहज पडले कोवळे पुत्र ज्यांचे. त्या मातांनी अडवून कसे ठेवले अश्रू त्यांचे, त्या मातांनी अडवून कसे ठेवले अश्रू त्यांचे. छातीमध्ये सरळ घुसती बंदुकीतून गोळ्या, छातीमध्ये सरळ घुसती बंदुकीतून गोळ्या. देशासाठी विझवून दिवे धन्य झाल्या दिवाळ्या, देशासाठी विझवून दिवे धन्य झाल्या दिवाळ्या. आसुडांचे वळ उमटती होत शिक्षा अघोरी, आसुडांचे वळ उमटती होत शिक्षा अघोरी. काळे पाणी सहन करुनी झुंजले क्रांतिकारी, काळे पाणी सहन करुनी झुंजले क्रांतिकारी. कैवल्याचा पथ निवडुनी ध्येय वेडे निघाले, मुक्तीचा मार्ग होता तो. कैवल्याचा पथ निवडुनी ध्येय वेडे निघाले. फाशी गेले कणखर कुणी कैक रक्तात न्हाले, फाशी गेले कणखर कुणी, फाशी जायला खूप जास्त धैर्य लागतं. फाशी गेले कणखर कुणी कैक रक्तात न्हाले. तेव्हा कोठे गळून पडल्या शृंखला बंधनांच्या, तेव्हा कोठे गळून पडल्या शृंखला बंधनांच्या. सर्व अर्थाने जतन करूया वीरगाथा तयांच्या, सर्व अर्थाने जतन करूया वीरगाथा तयांच्या. कधी कधी असं वाटतं की पुढच्या पिढीसाठी आपण पुन्हा एकदा स्वातंत्र्याशी संबंधित कविता कराव्यात आणि तो भाव त्यांच्यापर्यंत पोचवावा. अतिशय सोप्या पण तरीही जो विषय आहे त्यानुसार शब्दरचना असलेली ही कविता होती. त्यामुळे त्या म्हणल्या तसं कवितेपूर्वी पण म्हणलं की आपल्यातल्या काही जणांनी आणि आम्ही त्या सगळ्या कथा पाहत ऐकत काहींनी अनुभवत ते स्वातंत्र्याचा लढा संपूर्ण आपण आपल्या मध्ये साठवलाय. पुढच्या पिढीकडे नेण्याकरता अशा शब्दांमधनं तो पोचला तर नक्कीच ते सगळं चित्र जाणार आहे. त्यामुळे खरंच बालभारतीला पाठवूया.
निसर्गावर नितांत प्रेम करणाऱ्या माणसांना त्याचा प्रत्येकच आविष्कार भुरळ घालतो. मग ते एक छोटं रोप असेल, मोठा वृक्ष असेल, पानं असतील, फुलं असतील, प्राणी असतील, पक्षी असतील, अगदी अचेतन असे खडक असतील, माती असेल किंवा म्हटलं तर काहीच नाही असं आकाश असेल. हे प्रत्येक रूप बघताना निसर्गप्रेमी तल्लीन होऊन जातो. आणि या तर किती निसर्गप्रेमी आहेत, सुरुवातीपासून आपण पाहतोय. एकदम छोट्याशा शब्दांमध्ये पण फार सुंदर वर्णन असलेली ही कविता आणि मी. कवितेचं नाव आहे आणि मी. एक गंमत आहे या कवितेची, कुठल्याही वृत्ताबित्ताच्या फंदात न पडता केलेली कविता आहे, उत्स्फूर्तपणे लिहिलेली. गंमत अशी आहे की ह्याच्यात एकही क्रियापद नाही आहे, फक्त नामं आहेत, विशेषणं आहेत आणि एकच सर्वनाम आहे, मी. पहाट वारा शुक्राचा तारा, पहाट वारा शुक्राचा तारा, मोर पिसारा आणि मी. सूर्याचे बिंब, दवाचे थेंब, कोवळे कोंब आणि मी. पाऊस पागोळ्या, प्राजक्त रांगोळ्या, जास्वंद कळ्या आणि मी. हिरवी रोपे, झाडे झुडपे, सुग्रण खोपे आणि मी. निळे आभाळ, काळे कातळ, झुळझुळ ओहळ आणि मी. डोंगर दऱ्या, गाई बकऱ्या, करवंद कैऱ्या आणि मी. बांध शेताचे, पाट पाण्याचे, तुरे उसाचे आणि मी. शंख शिंपले, वाळूचे किल्ले, लाटांचे हल्ले आणि मी. नदी किनारी, जललहरी, सांज सोनेरी आणि मी. चंद्र चांदणे, सळसळती पाने, पक्ष्यांचे गाणे आणि मी. काळेनी शुभ्र, आकाशी अभ्र, कधी निरभ्र आणि मी. अनंत रंग, तरी एक रंग, सखा निसर्ग आणि मी. निलिमा करू शकेल पुढच्या वेळेस. पुढच्या प्रयोगाला, आज विजयादशमी, सीमोल्लंघन झालंय, आता ह्याच्या पुढे प्रयोगामागे प्रयोग. माहिती नाही, काही काही जणांनी मला लिहिलं होतं की यावेळेस येऊ नाही शकत, नेक्स्ट टाइम. म्हटलं माहिती नाही नेक्स्ट टाइम वगैरे असं आहे का. निलिमा सगळ्या लक्षात ठेव कविता. माझी मायक्रोबायोलॉजिस्ट मैत्रिणी या ठिकाणी आहे. आणि मी. पहाट वारा शुक्राचा तारा, मोर पिसारा आणि मी. सूर्याचे बिंब, दवाचे थेंब, कोवळे कोंब आणि मी. पहाटेपासनं रात्रीपर्यंत निसर्गाच्या आपण सहवासात असतो. सूर्याचे बिंब, दवाचे थेंब, कोवळे कोंब आणि मी. पाऊस पागोळ्या, प्राजक्त रांगोळ्या, जास्वंद कळ्या आणि मी. हिरवी रोपे, झाडे झुडपे, सुग्रण खोपे आणि मी. निळे आभाळ, काळे कातळ, झुळझुळ ओहळ आणि मी. डोंगर दऱ्या, गाई बकऱ्या, करवंद कैऱ्या आणि मी. बांध शेताचे, पाट पाण्याचे, तुरे उसाचे आणि मी. शंख शिंपले, वाळूचे किल्ले, लाटांचे हल्ले आणि मी. नदी किनारी, जललहरी, सांज सोनेरी आणि मी. चंद्र चांदणे, सळसळती पाने, पक्ष्यांचे गाणे आणि मी. काळेनी शुभ्र, आकाशी अभ्र, कधी निरभ्र आणि मी. अनंत रंग, तरी एक रंग, सखा निसर्ग आणि मी. हा निसर्ग, शांतता, पाऊस, आकाश, सगळ्या कवी मनाला भुरळ घालणाऱ्या गोष्टी. पण अन्याय, अत्याचार, आसपासची बिघडलेली परिस्थिती मनालाही उद्विग्न करतेच ना. त्या अस्वस्थतेतून सुद्धा कवितेचा हात धरावा असा वाटतोय कवयित्रीला. माणसाच्या निर्णयपणाचा राग येतोय, दुःख होतंय आणि हे सारं
या संवेदनशील मनाच्या कवयित्रीमध्ये अशी कशी संवेदना शून्य माणसं असू शकतात असा प्रश्न पडतोय या कवितेत. कादंबरी हे अक्षरगणवृत्त आहे. मेंढरांचा वेश का आज त्यांनी घेतला, मेंढरांचा वेश का आज त्यांनी घेतला, का मुक्याने चालला माणसांचा काफिला, का मुक्याने चालला माणसांचा काफिला. भूतळीची कंपने गाडूनिया थांबली, भूतळीची कंपने गाडूनिया थांबली, ढीग मातीचा तिथे कान त्यांनी पाहिला, का मुक्याने चालला माणसांचा काफिला. ओरडे कोणी रडे, ओरडे कोणी रडे, भीक कोणी मागते, ऐकला टाहो तरी एकही ना थांबला, का मुक्याने चालला माणसांचा काफिला. रान सारे पेटले, जीव तेथे पोळले, गोठल्या का भावना पाहताना मृत्यूला, का मुक्याने चालला माणसांचा काफिला. जीव घेण्या दंगली राख झालेली घरे, जीव घेण्या दंगली राख झालेली घरे, झाकुनी डोळे कसा गाव त्यांनी सोडला, का मुक्याने चालला माणसांचा काफिला. गोंधळाची कारणे जाणली नाही कधी, गोंधळाची कारणे जाणली नाही कधी, कोश अंगाभोवती का स्वतःच्या बांधला, का मुक्याने चालला माणसांचा काफिला, का मुक्याने चालला माणसांचा काफिला. जरा पटपट घेऊया. स्त्री म्हणली की अलंकार, दागिन्यांचा सोस, आवड ही असणारच. गंमत म्हणजे भाषा ही पण स्त्रीलिंगीच ना. तिलाही अलंकारांनी नटवली की सुंदर दिसते. त्या दागिन्यांची ओढ असतेच प्रत्येकीला. रत्नांचा दागिन्यांमध्ये मोठा वाटा आहे, आपण सगळे जाणतो. आज खरेदीचा दिवसही आहे. दागिन्यांमध्ये सौंदर्यात भर घालण्याकरताही त्या सगळ्या रत्नांचा, रंगांचा उपयोग छान केलेला असतो. कवयित्रीलाही या रत्नांच्या, रंगांच्या मोहात पडावंसं वाटलंय. पण आता तिला आयुष्याच्या या टप्प्यावर काय हवंय, एक वेगळाच विचार दागिने या कवितेतून ऐकूया. पुन्हा एकदा मुक्त छंदातली रचना सादर करते. एकदा मी बरेच मणी एका धाग्यात गुंफले, एकदा मी बरेच मणी एका धाग्यात गुंफले, रागाचे ओबडधोबड, दुःखाचे खुपणारे, अहंकाराचे टणक, असूयेचे काटेरी, निराशेचे सुरकुतलेले, मोहाचे घरंगळणारे, आणि एका डबीत कायमचे ठेवून दिले. आता गळा मोकळा आहे, आता गळा मोकळा आहे अशा दागिन्यांसाठी ज्यात आहेत शांतीचे मोती धवल, लाल गुलाबी माणिक स्नेहल, तृप्तीचे पाचू हिरवेगार, उत्साहाच्या फुलांचे भरगच्च हार, प्रेरणेच्या तेजस्वी हिरक ओळी, अलिप्ततेची त्यात पोळी, प्रेरणेच्या तेजस्वी हिरक ओळी, अलिप्ततेची त्यात पोळी, अशाच आभूषणांनी सजावा गळा, आणि त्यात असाव्यात करुणेच्या तुळशीमाळा, आणि त्यात असाव्यात करुणेच्या तुळशीमाळा. फार आवडलेली ही दागिने ही कविता होती. सगळं आयुष्य कडूगोड आठवणींनी भरलेलं, सांगतेच्या कल्पनांनी जेव्हा भरून येतं तेव्हा अनुभवलेल्या चांगल्याच गोष्टी जवळ ठेवाव्यात असं तिला वाटतंय. पाऊस आठवावा पण पाय ओल्यात आता रुतायला नको असं तिला वाटतंय. मनातल्या गाठी सोडवून गुंता मोकळा करावा, क्षितिजाकडे पाहताना जुन्या खुणा आता उरू नयेत असं तिला वाटतंय. शेवटच्या 3 कविता यानंतर आम्ही सादर करणार आहोत. ऐकूया ही मनाच्या तळाशी. भुजंगी या अक्षरगणवृत्तातली कविता आहे. थोडंसं नावात साम्य असलेलं भुजंग प्रयात आपल्याला आठवलं असेल, जे लहानपणी आपण शिकलेलो आहे. मना सज्जना भक्तिपंथेची जावे, लगा गा लगा गा लगा गा लगा गा. तर ह्याच वृत्तातला एक शेवटचा दीर्घ अक्षर काढून टाकलं, लगा गा लगा गा लगा गा लगा, इथपर्यंतच थांबलो की भुजंगी वृत्त होतं. मनाच्या तळाशी किती ठेवले, मनाच्या तळाशी किती ठेवले, अधाशीपणाने कधी वेचले. मनाच्या तळाशी किती ठेवले, अधाशीपणाने कधी वेचले. किती मोरपिसे किती शिंपले, सुगंधी क्षणांना उरी राखले. साठवून ठेवतो ना आपण,
जुन्या पुस्तकातील पानातल्या गुलाबापरी खूप सांभाळल्या. जुन्या पुस्तकातील पानातल्या गुलाबापरी खूप सांभाळल्या. अजूनही हव्याशा मला वाटती अधुऱ्या सुखाच्या बिलोरी स्मृती. कशा रंगल्या रोजच्या मैफली. पण आता असं वाटतंय कशा रंगल्या रोजच्या मैफली पुन्हा त्या सुरांच्या नको चाहुली. वृथा आसवे आवरावी जरा. वृथा आसवे आवरावी जरा. खुळी आठवे सावरावी जरा. हळू सोडवावे पिळे रेशमी. मनातील गुंता करावा कमी. हळू सोडवावे पिळे रेशमी. मनातील गुंता करावा कमी. दिसावी क्षितिजाकडे पाहता मला जीवनाची खरी पूर्तता. दिसावी क्षितिजाकडे पाहता मला जीवनाची खरी पूर्तता. जरी मेघ वाटेवरी वर्षले. जरी मेघ वाटेवरी वर्षले. ऋताविना आता कुठे पावले. पुढे चालताना कशाला असे उगा पावलांचे उरावे ठसे. पुढे चालताना कशाला असे उगा पावलांचे उरावे ठसे. थँक्यू. निरोपाची भाषा सुचायला लागते तेव्हा सगळा हिशोब मांडावासा वाटतो. पण मग टोचलेले काटे, साहिलेल्या उन्हाच्या झळा किंवा कटू आठवणी लक्षात न ठेवता त्या सगळ्यांवर केलेली मात, काढलेली वाट, शोधलेली सुख आणि आनंदाची गाणीच गावीत असं तिला वाटतंय. सकारात्मक सूरच सापडत गेलाय तिला नेहमी. तारामती या वृत्तातली रचना आहे. जाईन येथून जेव्हा कधी. जाईन येथून जेव्हा कधी. ठेवीन मागे सुखाच्या खुणा. जाईन येथून जेव्हा कधी. ठेवीन मागे सुखाच्या खुणा. सांभाळताना उराशी व्यथा लागोन त्यांचा सुगावा कुणा. सांभाळताना उराशी व्यथा लागोन त्यांचा सुगावा कुणा. वेधून गेले कटू बोलणे. वेधून गेले कटू बोलणे. माझ्याकडे अमृताची कुपी. शिंपून सांधेन साऱ्या कड्या. शिंपून सांधेन साऱ्या कड्या. तक्रार नाही मनाशी छुपी. तक्रार नाही मनाशी छुपी. साहून ग्रीष्मात अग्नी झळा. अंगांग रापून गेल्यावरी. साहून ग्रीष्मात अग्नी झळा. अंगांग रापून गेल्यावरी. ज्यांनी दिला ओंजळी गारवा लक्षात राहोत वर्षासरी. ज्यांनी दिला ओंजळी गारवा लक्षात राहोत वर्षासरी. चंद्राविना जागताना निशा. चंद्राविना जागताना निशा. मी वेचली तारकांची फुले. मी वेचली तारकांची फुले. गायीन गाणी जुनी गोडशी हिंदोळता आठवांचे झुले. गायीन गाणी जुनी गोडशी हिंदोळता आठवांचे झुले. वाटेत टोचून काटे कुटे. वाटेत टोचून काटे कुटे. घायाळ झाली जरी पाऊले. घायाळ झाली जरी पाऊले. हाती मिळाल्या फुलांचे हसू ओठावरी घेऊनी चालले. हाती मिळाल्या फुलांचे हसू ओठावरी घेऊनी चालले. कवितेवर प्रेम करणारी कवयित्री आहे. तिची कविता काय म्हणतेय ते ऐकूया. कविताला मनोगत व्यक्त करायची विनंती इथे करते. आज जे सगळे जमलेले लोक आहेत ते कविता प्रेमी आहेत. कवितेवर प्रेम करणारे आहेत आणि कवितावर प्रेम करणारे आहेत. मी खरं इथे येऊन म्हणणार होते की नमस्कार, मी ओरिजिनल कविता असं. कारण शुभांगीला झालेली आणि तिने घडवलेली पहिली कविता मी आहे. माझ्यानंतर बऱ्याच कविता झाल्या, त्यामुळे आता मला थोरली कविता असंही काही जणांनी म्हणायला हरकत नाही. तुम्ही सगळे आज दसऱ्याच्या दिवशी ह्या कार्यक्रमाला आलात आणि इतका अनोखा कार्यक्रम आहे असं कळवल्यानंतर घरचे सगळे प्लॅन सोडून तुमच्या सुट्टीच्या दिवशी आमच्यासाठी वेळ काढून आलात, यासाठी खूप खूप धन्यवाद. 31 डिसेंबर 2023 म्हणजे मागच्या वर्षी माझ्या आईबाबांचा लग्नाचा वाढदिवस आणि त्यांच्या लग्नाला 40 वर्ष झाली. त्याच्या आधी आई काही वृत्तांचा अभ्यास करते, कविता करते, अनेक महिने आम्हाला माहिती होतं. पण त्या दिवशी आईनी 40 वृत्तांमध्ये 40 कविता स्वतःच्या हाताने लिहून एका वहीमध्ये बाबांना भेट दिली. आणि आमच्या चौघांच्या साक्षींनी तिने दिली, अनिकेत, पूजा, मी आणि समीर. आणि त्याच्यातल्या एक निवडक 3-4 कविता तिने आम्हाला वाचून दाखवल्या.
सो हे तिच्याकडनं बाबांना 40th ॲनिव्हर्सरीचं गिफ्ट होतं. पण ते तिने जेव्हा आम्हाला वाचून दाखवलं तेव्हा आमच्या आय थिंक सगळ्यांच्याच मनात एकच भावना आली की ह्या कविता सुंदर आहेत, पण त्या तिने वाचून दाखवल्यामुळे आम्हाला एवढ्या सुंदर वाटल्या आहेत असं आम्हाला वाटतं. आणि त्याच्यानंतर हे मनात असल्यामुळे तू ह्या कविता सादर का नाही करत आणि असा एखादा आपण कार्यक्रम करूयात अशी संकल्पना मनात आली. आज ह्या दिवशी तुम्ही सगळे आलायत आणि खूप खूप मजा केली आहे, शेवटपर्यंत थांबलायत, ह्याच्यासाठी पुन्हा एकदा तुमचे सगळ्यांचे आभार. थँक्यू, आभार, धन्यवाद हे खूप फॉर्मल आहे, खूप फॉर्मल शब्द आहेत, पण तुम्ही जे प्रेम दाखवताय त्यासाठी दुसरा इनफॉर्मल शब्द माझ्याकडे नाही आहे, म्हणून मनापासून आभार. या कार्यक्रमाला इतकं छान गोड सुंदर निवेदन केल्याबद्दल वीणाताई केळकर यांचे खरोखर आभार. कारण इतक्या वेगवेगळ्या विषयांच्या कविता एकत्र आणून त्याच्या मध्ये काहीतरी बोलणं हे इतकं तारेवरची कसरत होती आय थिंक वीणाताईसाठी. आणि थँक्यू, तुम्ही खूप सुंदर साथ दिलीत आईला. आमच्या सगळ्यांकडून आईलाही मी थँक्यू म्हणणार आहे, कारण हा असा प्रोग्राम आम्हीसुद्धा इमॅजिन केला नव्हता, जरी तिच्या कविता आम्ही ऐकलेल्या असल्या तरी. त्यामुळे आई अप्रतिम, तू आज खूप सुंदर तू प्रेझेंट केल्यास तुझ्या कविता, त्यामुळे थँक्यू. लास्ट बट नॉट द लिस्ट, आज दसरा आहे, सणाचा दिवस आहे. आजच्या दिवशीच हा कार्यक्रम करायचा असं आम्ही ठरवलं, पण आजचा दिवस हा खरं तर आमच्यासाठी, आमच्या फॅमिलीसाठी खूप मोठा सण आहे. कारण 12 ऑक्टोबर 2015ला बाबांची लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जरी सक्सेसफुली पार पडली आणि आज त्याला 9 वर्ष झाली आहेत. आणि असा कार्यक्रम करायचा असेल तर तो आपण माझ्या रीबर्थ डेच्या सेलिब्रेशनलाच करू असं बाबा म्हणले, आणि तीच माझ्यासाठी खरी मस्त भेट असेल तुझ्याकडनं असं त्यांनी फरमाईश केल्यामुळे आज दसरा असूनही 12 ऑक्टोबरलाच हा कार्यक्रम करायचा असं ठरवलं. सो थँक्यू एव्हरीवन. तुम्हाला सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या सर्व कोपरकर कुटुंबियांकडनं आणि थोरल्या कविताकडनं. धन्यवाद. एक प्रयत्न, नरेंद्र डोळे संगीतकार या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनी माझ्या 2 कवितांना चाली दिल्या आहेत, त्या लवकरच रसिकांच्या भेटीला येतील. आता हळूहळू एकेका गोष्टीचं धीर येईल मला असं वाटतंय. बघूया, तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा असतील तर ते सुद्धा होईल. कार्यक्रमाच्या सांगतेची कविता आता सादर करतोय. कवितेवरच्या प्रेमामध्ये आयुष्य घालवलेली कवयित्री आणि तरुणपणी क्षणात सापडलेलं प्रेमाचं नातं, दोघांचा प्रवास मांडणारी यानंतरची ही शेवटची कविता. एकत्र घालवलेलं आयुष्य, घेतलेले अनुभव, जोडलेली नाती, सगळ्यांचा फार सुंदर उल्लेख कवितेत सहज येतो. आता अनेक वर्ष एकत्र घालवली आहे, जो हिशोब मांडलाय तो फक्त तिचा नाहीये, तुम्हा आम्हा सगळ्यांना लागू पडेल असा वाटतोय, आपलाच वाटतोय. आणि जी श्रीमंती तिला सापडलीये तीच आपल्याही सर्वांना मिळावी अशी प्रार्थना करीन आणि मी थांबेन. या शेवटच्या कवितेनी आजच्या या काव्यछंदाचा आपण सांगता करतोय. हा छंद जसा तिला लागला तसा तुम्हा आम्हा लागो आणि पुन्हा पुन्हा असेच भेटत राहू. नमस्कार. खरोखरीच वर्षाताईला तू सांगशील माझा निरोप की तिच्यामुळे हा छंद लागला आणि तुम्हा दोघींच्या प्रोत्साहनामुळे तो छंद इतका छान जोपासला गेला. खूप लोकांनी वृत्तबद्ध कविता करण्याकडे वळावं असं या निमित्ताने मला सांगावंसं वाटतं. उगीच असं वाटतं की काहीतरी क्लिष्टता आहे त्याच्यात, पण आजच्या या कार्यक्रमानंतर मला असं वाटतं, लक्षात आलं असेल की साधं सोपं असं सुद्धा वृत्तरचना असू शकते. आणि जरूर सगळ्यांनी प्रयत्न करा, ज्यांना ज्यांना काही सुचतंय त्यांनी. शेवटची कविता ऐकवते. वनहरिणी या मात्रावृत्तातली. आपण सुरुवात मात्रावृत्ताने केली होती, शेवटही मात्रावृत्ताचाच आहे. ती 8-8 मात्रांचे 3 खंड असलेलं वृत्त होतं. हे 8-8 मात्रांचे 4 खंड असलेलं खूप मोठ्या बहराचं वृत्त आहे. प्रत्येक ओळीत 32 मात्रा. क्षणभर नजरा जरा मिळाल्या, कसे सूर जुळले दोघांचे. क्षणभर नजरा जरा मिळाल्या, कसे सूर जुळले दोघांचे.
जादू झाली तेव्हा काही आणि हरपले मन दोघांचे. जादू झाली तेव्हा काही आणि हरपले मन दोघांचे. म्हणे ज्योतिषी ठाम सांगतो मुळी न जमती जन्मकुंडल्या. म्हणे ज्योतिषी ठाम सांगतो मुळी न जमती जन्मकुंडल्या. परस्परांना सावरणारे परंतु होते गुण दोघांचे. परस्परांना सावरणारे परंतु होते गुण दोघांचे. तुझ्या आवडी माझ्या निवडी स्वभाव होते किती वेगळे. तुझ्या आवडी माझ्या निवडी स्वभाव होते किती वेगळे. अमाप सौख्याने भरलेले जीवन आहे पण दोघांचे. अमाप सौख्याने भरलेले जीवन आहे पण दोघांचे. किती झेलले वादळ वारे किती पोळले पाय उन्हाने. किती झेलले वादळ वारे किती पोळले पाय उन्हाने. हात धरूनी सहज तुडविले कारण होते रण दोघांचे. हात धरूनी सहज तुडविले कारण होते रण दोघांचे. चणचण होती वणवण झाली रोजच होती सत्व परीक्षा. चणचण होती वणवण झाली रोजच होती सत्व परीक्षा. आनंदाने तरी साजरे होत राहिले सण दोघांचे. आनंदाने तरी साजरे होत राहिले सण दोघांचे. घडून गेलेल्या गोष्टींचा कचरा नाही मनी साचला. घडून गेलेल्या गोष्टींचा कचरा नाही मनी साचला. परियंतरी जपून ठेवले काही हळवे क्षण दोघांचे. परियंतरी जपून ठेवले काही हळवे क्षण दोघांचे. अखंड प्रेमाच्या नात्यांची वाढविली आम्ही श्रीमंती. दिसतीये इथे सगळ्यांना. अखंड प्रेमाच्या नात्यांची वाढविली आम्ही श्रीमंती. हाच वारसा पुढे चालला हे तर आहे धन दोघांचे. हाच वारसा पुढे चालला हे तर आहे धन दोघांचे. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद आणि विजयादशमीच्या खूप शुभेच्छा.